नमस्कार, श्रीनुच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होणार आणि त्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह बोलणी चालू झाली आहे आणि सीटाचं सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी आमचं ठरलेलं आहे। यादी पूर्ण जाहीर होईल तेव्हा तुम्हाला दिसेल किती जागांची मागणी केली शिवसेनेने। किती जागा आहेत हे यादी बाहेर आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। जागा वाटपामध्ये भाजपा शिवसेनामध्ये मतभेद होत आहे कुठे? अजिबात मतभेद नाही आहे। अनेक वेळा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत। त्या संदर्भात आमचे शिवसेना नेते सन्माननीय आनंदरावजी अडसूळ साहेब हे सर्वांच्या भूमिका समजून घेत आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेतील। राष्ट्रवादीला बाहेर केलं तसं युवा स्वाभिमानीलाही बाहेर करायचं चर्चा होत आहे। खरं तर आता उद्या तुम्हाला आम्ही सविस्तर या संदर्भात दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर भूमिका या तुमच्या सर्वांसमोर ठेवू। नाही, दोघांच्या युतीमध्ये युवा स्वाभिमान आहे मोबाईल मागे घे बरोबर आहे ना, युवा स्वाभिमान पण नक्की आहे, त्यांना पण जागा द्यायची। त्यांना सुद्धा सोबत आहे। आम्ही आज चर्चेलाच बसलो होतो। आता आणखी ही आमची कोर टीम आहे, त्यांचं प्रपोजल आलेलं आहे हे तुम्हाला आम्ही मागे सांगितलंच होतं। कुठे साहेबांनी तुम्हाला कळवलं होतं। आता आमची चर्चा झाली आहे, त्यांच्याशी आम्ही आता बसून युती फायनलाइज करायच्या मार्गावर आहोत। जागा वाटपावर नेमकं काय निर्णय ठरला आहे? कुठल्या पक्षात? जागा वाटपाने आता आम्ही अक्रॉस द टेबल बसून त्यांनी जे प्रपोजल आम्ही किती देऊ शकतो वगैरे हे सगळ्या गोष्टी होतील त्याच्यात। किती जागेचा साधारणतः एकनाथ शिंदे गटाकडून? आता असं असते की ते सगळं आता आतल्या गोष्टी आहेत आमच्या, आम्ही ते रिव्हील करू शकत नाही। पण ज्यावेळेस युती वाटाघाटीचा मनुष्य बसतो, मागणारा जास्त मागतो, देणारा कमी देतो, अशा एक प्रकरण असते। तरी आम्ही पॉझिटिव्हली बसून आम्हाला वरिष्ठांकडनं पण तसे निर्देश आहे आणि आमची आता असं वाटतं की बा लाईक माइंडेड आम्ही हिंदुत्वावर लढणारे लोक आहोत, आमच्यात फूट नसायला पाहिजे असं आमची एक इच्छा आहे, आमची अशी एक धारा आहे। त्याच्यामुळे आम्ही पॉझिटिव्हली बसतो आहे त्यांच्यासोबत। आणखी पाहू काय होते आता। एकंदरीत जागा वाटपावर बंडखोरी देखील पक्षामध्ये होऊ शकते, त्याच्यावर कसं काय उपाययोजना करतात? बंडखोरीचा विषय आमच्याकडे कमी होतो, आम्ही कंट्रोल करण्यामध्ये सक्षम आहोत। आमचे कार्यकर्ते आहे, आमची कॅडर बेस पार्टी आहे, कार्यकर्ते आमचे युजली बंडखोरी करत नाही। पण ते काही असलं तर आमची लोक सगळे सिनियर लोक आहोत, प्रवीण भाऊ आहेत, जयंत भाऊ आहेत, रवींद्र हे आहेत, पातुरकर साहेब आहेत, खांडेकर साहेब आहेत। आम्ही सगळे सिनियर लोक बसून त्यांचं मनोमिलन करून मनोगत करू त्यांचं आणि त्यांना तसं होऊ नाही देऊ। शक्यतोपर्यंत भाजपामध्ये बंडखोरी होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत। एकंदरीत या ठिकाणी काही ठिकाणी बंडखोरी झाली तर काही ठिकाणी महत्त्वपूर्ण लढत होऊ शकते का? काही संकेत आहेत का? ते काय इफ्स अँड बट्सवर आपण चर्चा न केलेली बरी। आम्ही सांगतोय तुम्हाला कसं होणार नाही। वरचे नेते मंडळी आहेत त्यांच्या आदेशानुसार आम्ही आता बैठक केलेली आहे। आम्ही सगळी मंडळी, आमची जिल्हाध्यक्ष आहेत, इथे शिवराजजी आहे, बाकी आमचे नितीनजी आहे, या ठिकाणी अनेक लोक आहेत प्रमुख, त्यांच्या समेत आम्ही सगळ्यांनी मिटिंग केली आहे आणि त्यांनी आम्हाला जी द्यायला पाहिजे ते आमच्याकडे देत आहेत। हे त्यांची नावं येत आहेत, काही आमची नावं आहे, असं म्हणून भाजप, शिवसेना आणि YSP असं मिळून आम्ही करतो आहे। वरच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले त्या पद्धतीने आम्हाला युती करण्याचं आमचं पूर्ण मनोबल आहे। आम्ही युती करण्यात 100% सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये युतीचे आता आज उद्यापर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी फायनल होईल त्या तुमच्यासमोर येतील। आणि तुम्ही दुसरा प्रश्न असा मांडला की युती जर झाली तर तुमचे लोक बंड करतील का? भारतीय जनता पार्टी ही अशी एक कॅडर बेस पार्टी आहे। याच्यामध्ये कुठलाही आमचा कार्यकर्ता असो किंवा आमचा कुठले पदाधिकारी असो केव्हाही हा बंडखोरी करत नाही। हा भारतीय जनता पार्टीसाठी काम करणारा आमचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे। आपण अनेक वर्ष पाहिले आहे की बरेचदा आमच्या अनेक स्टेटमधसुद्धा तिकिटा कमी जास्त करतात, खालीवर करतात, बरेचदा तिकिटा कापतात, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी असं करत नाही। हो, बंडखोरी होऊ नये यासाठी ते ठेवून कार्यालयामध्ये पोहोचवल्या जाणं अशी काही चर्चा आहे, नेमकं काय सत्य आहे? बंडखोरी मी आधीच सांगितलं की बंडखोरी 100% होणार नाही। आमचे पण ते झोन कार्यालयामध्ये फॉर्म पोहोचवल्या नाही असं काही?
नाही कसं असतं तुम्हाला सांगतो की असं त्याच्यामागचा हा उद्देश नाही की बंडखोरी होईल म्हणून मग आम्ही डायरेक्ट झोन कार्यालयात आमचे पक्ष फॉर्म्स आम्ही देऊ असा यातला भाग नाही आहे. तो एक स्ट्रॅटेजी म्हणून आमचा एक भाग आहे की या ठिकाणी आमचे जर पाहिलं तर कुठे साहेब आहे त्या ठिकाणी आमचे प्रमुख म्हणून ते काम करत आहे. आमचे ते मार्गदर्शक म्हणून आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर हे आहेत आमचे अनेक मंडळी महत्त्वपूर्ण लोक आहेत त्या ठिकाणी की असं कुठेही काम होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 जागी आम्ही 2 नंबर लावतो. 3 ते 4 जागी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुढे होतो आणि जवळजवळ 18 जागी आम्ही 2 नंबर लावतो भारतीय जनता पार्टीच्या लगोलग मागे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जर सरासर केला तर एक 20 ते 25 जागा आम्हाला सुटाव्या अशा पद्धतीची मागणी हा जो आपला प्रस्ताव आपला 225 जागेचा आहे भाजपकडे आपल्याला त्यांनी जर मान्य नाही केला तर तुमची जी युती शक्यता. शेवटी चर्चा जोपर्यंत सुरूच होत नाही तोपर्यंत मान्य कोण करेल आणि नाही करेल हा विषय हा नंतरचा आहे. एकदा कदाचित जर झालं तर नाही झालं तर ऑटोमॅटिकली आम्हाला वेगळं लढावं लागेल. हा तर पर्याय सगळ्यांसाठी ओपनच आहे. परंतु हे बघा आज भारतीय जनता पार्टीबरोबर सध्या युतीची गोष्ट चालू आहे. अजूनही राष्ट्रवादीसमोर चर्चेची अजून कुठेही सुरुवात झालेली नाही. तशा पद्धतीने वरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून जसे आदेश आम्हाला प्राप्त झाले शिंदे साहेबांकडून की बाबा आपल्याला युती करायची आहे आणि त्याच्याही आधीपासून आम्ही युतीचे प्रयत्न या ठिकाणी चालू होते आणि नक्कीच आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत ठरलं पाहिजे कारण वेळ कमी राहिला आहे. उद्या आणि परवाचा 2च दिवस हातामध्ये उमेदवारांनासुद्धा तयार करायला परवाचा तर अर्धाच दिवस असेल 3 वाजेपर्यंतची आणि त्यामुळे जे होईल ते आजच फायनल करावं लागेल आणि जर मान सन्मानाने जर नक्कीच जागा मिळाल्या तर नक्कीच युतीमध्ये आम्हाला लढण्याचे आदेश आहेत आणि आम्ही त्या आदेशाचं पालन करू. स्थानिक पातळीवर युवा स्वाभिमान संदर्भात काय भूमिका राहणार आहे वाटाघाटी? आमचा विषय तो नाही आहे. आमचा विषय भारतीय जनता पार्टीसोबत युतीसंबंधी सांगितलं गेलेलं आहे. भारतीय जनता पार्टी कोणाकोणाला युतीमध्ये घेतं हा आमचा प्रश्न नाही आहे आणि त्यामुळे आमची चर्चा ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीशी असेल. कोणाला किती जागा कोणी सोडाव्या हा त्यांचा पर्सनल विषय असेल. आमच्या मित्रपक्षांना आम्हाला किती जागा सोडायचा हा आमचा विषय आहे. त्यांच्या मित्रपक्षांचा जागा सोडण्याचा हा अधिकार त्यांच्याकडे. त्यामुळे आम्ही त्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही आणि आम्ही आमची शिवसेना आणि भाजपापुरती हे युतीची बैठक मर्यादित असेल. पण युवा स्वाभिमान युती धर्म पाळणार का? मागच्या वेळेस पण विधानसभेत असं झालं तुमचे? बघा नक्कीच मागे अतिशय चुकीचा पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला गेला. महायुती असूनसुद्धा माझ्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा माजी आमदार ज्या आपण प्रश्न विचारलो तो अतिशय संयुक्तिक आहे की तशा पद्धतीने जर युती धर्म पाळला गेला नाही तर शिवसेनेलासुद्धा कुठेतरी युती धर्म मग पाळायचे की नाही हा विचार करावा लागेल. आम्ही आमच्या एकट्याचा विषय होता म्हणून त्या ठिकाणी पाळला गेला परंतु यावेळी पुन्हा तशा गोष्टी घडणार नाहीत. जर अशा पद्धतीने जर अधर्म केला गेला तर नक्कीच मग युती पाळली जाणार नाही. त्यापूर्वी काही खबरदारी घेतली का? आम्ही आमच्या विरोधात उमेदवार जर टाकले गेले मागच्या वेळेसारखे तर मग आम्ही त्या ठिकाणी उमेदवार टाकू आणि मग युतीला काहीतरी कसं आहे युती ही आजची युती नाही आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती ही अतिशय मोठ्या लोकांनी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाजी यांच्या विचाराने हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून कुठेतरी हे महायुतीमध्ये रूपांतर झालं. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः काळीमा त्या ठिकाणी फासला गेला. हे नक्की आपण जे बोललात आत्ता नक्कीच तो काळीमा फासला गेला होता युतीला आणि तशा पद्धतीची जर घटना घडली तर मग युती धर्म मग पाहून काही अर्थ नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट युवा स्वाभिमानी पक्ष याच्यामध्ये युती झाल्यानंतर आता जागेचा तिढा सुटला नाही. याकरिता एक महत्त्वाची बैठक अमरावती येथील हॉटेल मैफिल येथे आयोजित करण्यात आली होती. आपल्यासोबत आहे माजी पालकमंत्री जगदीश भाऊ गुप्ता. जाणून घेऊया काय या बैठकीत झालं. पहिला तर विषय युती झालेली आहे असं अधिकृतपणे आपण सांगत आहात परंतु आमच्या माहितीनुसार युती झालेली नाही. मागील 3 तासापासून आमचे वरिष्ठ नेते वरती बसलेले आहेत. 1 तासात आम्ही येतो असं सांगून भाजपचे पदाधिकारी गेलेले आहात. आम्हाला सगळ्यांना वेगळे काम आहे म्हणून आम्ही बाहेर जात आहोत आणि आम्ही वरिष्ठांना सांगितलं आहे की आम्हाला 35 सीटपेक्षा कमी सीट नको आहे आणि सर्वाधिकार जे आहे आमचे नेते ठरवतील. युती अधिकृत झालेली नाही. तुम्ही जे म्हणत आहात ते अधिकृत युती झालेली आहे असं
झाल्याचं ना आमच्या नेत्यांनी सांगितलं ना आमच्या कानावर आहे. यामध्ये आता किती जागा शिवसेनेने मागितल्या? शिवसेना आम्ही आमच्या नेत्यांकडे प्रस्ताव ठेवलेला आहे. 30 ते 35 सीट्स आम्हाला मिळाल्या पाहिजे असा प्रस्ताव त्यांच्याजवळ ठेवलेला आहे. आता ते वरती बसून निर्णय घेतले. युती झाली नाही का? युती नाही झाली. स्वतंत्र एकटा चलो रे. मी नितीन रमेश शिरूरकर, नरहरी नगर अमरावती इथे राहतो. शंकरनगर स्थित 13,000 स्क्वेअर फीट एक प्लॉट आहे, ज्याचा जो न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे व त्याच्यावर जिल्हा सत्र न्यायालयाचा स्टे झालेला आहे. त्यांनी सरळ सांगितलं तिराईत माणसाची कुठल्या हे नाही करता येणार म्हणून. असे असताना सुद्धा अमरावतीचे बडनेराचे दबंग आमदार आहेत रवी राणा यांनी तिथे एक इमारत उभी केलेली आहे. ती इमारत महानगरपालिकेची कुठली त्यामध्ये परवानगी देण्यात आलेली नाही आहे, त्याला हे नाही झालं म्हणून ते आम्ही लोकशाही दिनामध्ये सौम्या शर्मा ज्या मॅडम आहे अमरावतीच्या आयुक्त मनपाच्या, त्यांच्या ते लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते इमारत पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. संबंधित अधिकारी तिथे गेल्यानंतर तिथे कोणीच सापडत नाही म्हणून त्यांनी ती नोटीस त्या बिल्डिंगवर लावली होती. ह्या गोष्टी जेव्हा रवी राणा यांच्या लक्षात आल्या तेव्हा त्यांनी 18/11/2025 रोजी अमरावतीचे वृत्तपत्र दैनिक प्रतिदिनमध्ये अशी बातमी प्रकाशित केली की या इमारतीमध्ये युवा स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीचे कार्यालय होणार आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे करणार आहे. तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण त्याला उपस्थित राहणार आहे अशी त्यांनी 18 तारखेला ती बातमी प्रकाशित केली. हे बघितल्यानंतर माझे तर म्हणजे पूर्ण हेच झाले. मी म्हटलं की मी न्यायप्रणालीने चाललो, न्यायालयाचा त्यावर स्टे आहे, एवढं सगळं असताना हे असं कसं काय असू शकतात? म्हणजेच अमरावतीमध्ये चाललं आहे का तालिबानी कारभार चालू आहे का अमरावतीमध्ये, की जिसकी लाठी उसकी बस? मग आम्ही सामान्य नागरिकांनी कसं करायचं, आम्ही काय करायचं, आम्ही कुठे जायचं न्याय मागायसाठी? हा मला प्रश्न उपस्थित झाल्यामुळे मी आज इथे पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली व माझे सगळं म्हणजे मी लिगल डॉक्युमेंट्स आहेत आपल्यासमोर सगळं जे आहे ते मांडलेलं आहे. तसंच मला त्यावेळेला पोलिसांच्या थ्रू काही पोलीस अधिकारी होते, त्यांची मला फोन यायचे, मला म्हणायचे की तुम्ही या भाऊसोबत बसा, रवी भाऊ तुम्हाला ते सेटलमेंट करून देईल. हे मला करायचं नाही आहे. मला जे आहे ते न्यायप्रणाली जे होईल ते मला चालेल. मी कोणाशी सेटलमेंट करणार नाही, मला कोणाचे पैसे नाही पाहिजे, मी कुठल्याही पोलीस प्रशासनाच्या याला दबावाला बळी नाही पडणार आहे किंवा मला राजकीय दबाव तंत्राच्या याच्यामध्ये कोणी काही हे करायचा प्रयत्न करत असेल तर मी त्याला बळी पडणार नाही आहे. माझ्या जीवाला कमी जास्त झाला, माझ्या परिवाराच्या जीवाला कमी जास्त झाला, राजेश तलरेच्या किंवा त्याच्या जीवाला परिसर झालं तर त्याला संपूर्णपणे बडनेराचे आमदार रवी राणा हे जबाबदार राहील असा मी लेखी तक्रार पण तिथे CP ऑफिसला पण दिलेली आहे, राजापेठ पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे. पण माझ्या 10 रिपोर्ट्स पोलीस स्टेशन किंवा CP ऑफिसला आहे, त्याच्यावर आजपर्यंत कुठल्याही कारवाई झालेल्या नाही आहे. मला कळत नाही आहे की हे जनप्रतिनिधी हे लोकसेवक आहे की लोक भक्षक झालेले आहे, आता हे मला कळत नाही आहे. त्यामुळे मी संभ्रमात आहे मित्रांनो, मला न्याय प्रणालीने आणि आपल्या माध्यमातून न्याय पाहिजे. अमरावती महानगर पालिका चुनाव के रण संग्राम में हम AMC मार्केट के पास यहाँ पर आए हैं नागरिकों की प्रतिक्रिया लेने. टीपू सुल्तान के इस चौक पर क्या कहते हैं नागरिक, जानेंगे क्या उनकी प्रतिक्रिया है. क्या कहेंगे, आज भी नागरिक जो है समस्या से जूझ रहे, क्या नाम है आपका? मेरा नाम महबूब खान है और जो नागरिक है वो समस्या से गूंज रहे हैं ना. क्या क्या समस्या है? यही अपना वाट की 8 साल से अभी कोई मसला ही नहीं था, अब जो मसला आया रास्ते नाले नहीं तकलीफ है, बहुत तकलीफ है. साफ सफाई की बहुत तकलीफ है, पूरे वार्डों में साफ सफाई की तकलीफ है. क्या अपेक्षा है आपसे नगर सेवक से? अब तो सफाई का साफ सफाई का ध्यान रखना होना, तो चुन के आएगा भी. मेरा नाम अब्दुल सत्तार है. मुस्लिम एरिया में अक्सर देखा जाए तो विकास बहुत कम हो रहा है. यहाँ पे समस्या रोड नालियों की है, कुछ स्कूलों की है, स्वास्थ्य की समस्या है. और ये अब जो नगर सेवक जो चुन के आने वाले सी अपेक्षा है कि मुस्लिम एरिया का विकास होना चाहिए. और ये देखो टीपू सुल्तान मार्केट में यहाँ पे कितनी गंदगी है, साफ सफाई होती नहीं और बहुत अनेक समस्या है. ये समस्या का हल होना चाहिए आने वाले नगर सेवकों से और कॉर्पोरेशन से. हमारी ये उम्मीद है कि जो मुस्लिम एरिया है ये एरिया को जो भूखंड एरिया है ये भी लेआउट होना चाहिए, ये भी इसकी भी नोंदनी होना चाहिए और इससे सब नागरिकों को राहत मिलना चाहिए. यही मेरी अपेक्षा और सभी लोगों की अपेक्षा है नगर सेवकों से कि भाई ये साफ सफाई होना चाहिए, अच्छे रोड बनना चाहिए, हमारे तरफ भी विकास होना चाहिए, यही अपेक्षा है. बलगाव रोड का हाल बहुत बुरा हाल है और बलगाव रोड का भी बहुत बुरा हाल है. यहाँ से अपने धर्म कांटे से जो रोड बनने वाला था वो बहुत ही धीरे से काम चल रहा है. और ये जो हाई टेंशन का भी रोड है तकरीबन 8 महीने से काम चालू है लेकिन उसका समस्या का हल ही नहीं हो रहा. वहाँ पर पानी का भी जो निकास
हो रहा है उसको भी हल नहीं हो रहा है। तो मेरी यही विनंती है। मार्केट के लोगों ने महानगर पालिका आयुक्त को कभी निवेदन दिए, तकरार की क्या? गए कुछ लोग, लेकिन वो भी आश्वासन देके, मतलब आश्वासन मिलता है सिर्फ मुस्लिम लोगों को, और इससे बस ये मेरा बोलना है। नगर सेवक चुन के अपेक्षा ये है कि भाई हमारे एरिया में भी विकास होना चाहिए। जो स्वास्थ्य की समस्या है तो अच्छे हॉस्पिटल होना चाहिए, अच्छे स्कूल मैनेजमेंट होना चाहिए, बस यही अपेक्षा है। बहुत सारी समस्या है, नाली की, कचरा, रोड, और स्कूल के जो बच्चे आते हैं पैदल, उनको धूल, कचरा, ये सब चीजें मिलती है उनको रास्ते में। अलग इसके बाद बहुत सारा कचरा पड़े रहता है, जिसके वजह पूरा कचरा ये दुकानों का वहीं पे आता है, जो अब तक के साफ हुआ नहीं। बहुत सारी समस्या है सर वार्ड में। रोड वगैरह साफ नहीं रहे, रोड वगैरह बहुत खराब है, काम होना चाहिए इधर के रोडों का भी। तो कचरा इतना पड़े रहता है, कोई कुछ करता नहीं। कंप्लेंट देने के बाद में भी बोलते हैं कि हो जाएगा, लेकिन काम कुछ होता नहीं। बस यही विनंती अपने से, काम होना चाहिए। जो भी आप अगला नगर सेवक आता है उससे यही विनंती रहेंगे हमारी। मुस्लिम क्षेत्र में जो गंदगी की समस्या है, रोड, नालियाँ, सभी समस्या है, उसका जो नगर सेवक चुन के आएंगे उनका काम है ख्याल रखना। मेरा नाम अब्दुल मन्नान है और पठान चौक में मेरा ये पार्टी है। मैं सिर्फ एक ही बात करना चाहूँगा, विकास कार्य तो पूरा यहाँ पे है, नालियाँ हैं, सड़कें हैं, स्ट्रीट लाइट है, लेकिन ये पश्चिमी इलाके की मुस्लिम खवातीन है, इनके लिए सोनोग्राफ का इधर कोई इंतजाम नहीं है। सरकारी दवाखाने में वो सुविधा अवेलेबल नहीं है, सिटी स्कैन सेंटर नहीं है। ये चीज़ें जो उसके माध्यम, आपके माध्यम से मैं पहुँचाना चाहूँगा, नगर सेवक कोई भी आए इस बात पर ध्यान देना, अपनी इस तरफ की जो महिलाएं हो या जो भी पेशेंट है, उधर जाके जो दवाखानों में तकलीफें उठाते, वो सुविधाएं अगर इधर मिल जाए तो ये विकास सबसे बड़ा विकास होगा। वहाँ पे जाकर धक्के खाना पड़ता है, उस तरफ जाकर लाइनें लगाना पड़ता है, लेकिन वही अगर डिवाइड हो जाएगा, इधर का पेशेंट इधर ही रहेगा, इधर ही उसको सुविधा मिलेगी उपचार के ताल्लुक से। तो ये बहुत बड़ा मेरा एक वो है, इच्छा है कि कोई नगर सेवक आकर इस पर ध्यान दे। स्कूलें वगैरह भी है और पढ़ाई भी है, लेकिन यहाँ का जो मसला है तो बस ये है। आप ये बात में समाधान रखते हैं क्या, सेटिस्फेक्शन रखते हैं क्या कि आज भी महानगर पालिका की स्कूलें जो है वो अच्छी है, वहाँ हमारे बच्चे शिक्षा के लिए भेजना चाहिए? शिक्षा के लिए अभी पढ़ रहे हैं ना, हमारे घर के बच्चे खुद महानगर पालिका के स्कूल में है, मराठी तालीम हासिल कर रहे हैं। स्तर कैसा है शिक्षा का स्तर अभी तो बहुत अच्छा चल रहा है। और क्या सुधार होना चाहिए? और क्या सुधार होना चाहिए? अब रोजगार के ताल्लुक से कुछ बोलते हैं। कॉन्वेंट के स्कूल में बच्चे पढ़ाते, बड़े घर के बच्चे जो है कॉन्वेंट के स्कूल में पढ़ते। हम नहीं चाहते कि हमारे बच्चे भी इंग्लिश मीडियम पढ़े। हाँ, इस पर क्या कहते हैं? बच्चों का भविष्य उज्जवल होगा। इस पर क्या कहेंगे कि व्यक्ति मायने रखता है कि पार्टी मायने रखती है? हाँ, ये बड़ी अच्छी बात पूछी। व्यक्ति ऐसा हो कि जैसा जो यूँ समझ लो कि उसके हाथ में ये कमान आती है, तो उसका सही सही उसमें उपयोग करना चाहिए, ना कि सिर्फ अपना ही उसमें अपना वो अपना भविष्य उज्जवल करने में ना लगे। इस तरफ देखिए जिन लोगों ने उसको वहां तक पहुंचाया। मेरे प्रश्न का उत्तर नहीं मिला। मैंने पूछा व्यक्ति मायने रखता है कि पार्टी मायने रखती है? व्यक्ति मायने। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। शुक्रवार 26 डिसेंबर रोजी मनपा निवडणुकीसाठी एकूण 568 नामनिर्देशन अर्जांची उचल करण्यात आली। मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 7 मनपा झोन मधून केवळ 8 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत। झोन क्रमांक 3 अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपचे संभाव्य उमेदवार सचिन रमाकांत डाके यांनी आज नामनिर्देशन अर्ज दाखल केला। यावेळी झोन कार्यालयासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। समर्थकांनी भाजपचे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी करत परिसर दणानून सोडला। तर झोन क्रमांक 4 मधील प्रभाग क्रमांक 8 मधून सुनीता संजय आठवले आणि संजय हिरामण आठवले यांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत। याशिवाय झोन क्रमांक 5 मधील प्रभाग क्रमांक 17 मधून सुनीता महादेव सावरकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अमरावती मनपा निवडणुकीसाठी 30 डिसेंबर पर्यंत
नामनिर्देशन अर्जांची उचल व दाखल करण्याची अंतिम मुदत असून तब्बल 9 वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांची संख्या विक्रमी वाढवण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे. अमरावती शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, लॉन्स, कॅटरिंग व्यवसाय, कॅन्टीन, हॉस्टेल, हॉकर्स आणि हातगाडी व्यावसायिक यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात अन्न कचरा निर्माण होत आहे. हा कचरा अनेक ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन नियमन 2016 आणि स्वच्छ भारत अभियान 2.0च्या नियमांनुसार न टाकता इतरत्र फेकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 26 डिसेंबर 2025 रोजी अमरावती महानगरपालिकेत हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आयुक्त सौम्य शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र सलुजा यांच्यासह हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स, कॅटरिंग, फूड बँक संस्था आणि कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या सर्व बल्क वेस्ट जनरेटरसाठी ओला व सुका कचरा वेगवेगळ्या ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हॉटेल वेस्ट साठी स्वतंत्र कंटेनर आणि डिस्पोजेबल व प्लास्टिक साठी वेगळे ड्रम ठेवणे आवश्यक राहील. हॉकर झोन मध्ये मोठे ड्रम्स ठेवण्यासाठी जबाबदारी हॉटेल वेस्ट मॅनेजमेंट कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. मंगल कार्यालय आणि लॉन्स मध्ये कार्यक्रमानंतर उरलेले चांगले अन्न गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड बँक संस्थांमार्फत वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनपाकडून आवश्यकतेनुसार कोल्ड चेन साठी फ्रीजची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व आस्थापनांनी केवळ मनपा नियुक्त कंत्राटदारालाच कचरा देणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिलाय. आपको सेग्रीगेट करना ही पड़ेगा. आपको जो सब वेस्ट को अलग 3 ड्रम बनाइए. पहला जिसमें आपकी सब्जी वगैरह जो कटिंग्स है, सब्जी की कटिंग्स है, मीट की कटिंग्स है, वो भी मिक्स हो जाता है, कोई इशू नहीं है. जो अनकुक्ड मेरा मतलब है उसको आप सेपरेट कीजिए, जो ठीक है, जो खराब नहीं है. सेकंड बनेगा कुक्ड फूड. जितना पॉसिबल है प्लीज गरीब लोगों को डिस्ट्रीब्यूट कीजिए. उससे बढ़िया कुछ नहीं है. जो आपके इवेंट में काम कर रहे हैं, होटल में काम कर रहे हैं, घर जाके उनको खाना मिल रहा है, उससे अच्छी कोई बात ही नहीं है ना. और तीसरा है जो सड़ा हुआ खाना, वो अलग कीजिए. और ये इनको भी वही सूचना दी है, 3 तरह के ड्रम विद लेबलिंग चलनी चाहिए. तो इससे क्या अभी क्या हो रहा है, अब इनको सेग्रीगेटेड होकर कचरा नहीं मिल रहा है, जिसकी वजह से सबका सब कचरा, सब्जी भी है उसमें, कुक्ड भी है उसमें, सड़ा हुआ भी है, तो सब मिक्स हो गया. कहाँ उसको कहाँ डालेंगे बताओ. ठीक है, तो ये विषय है. अब इस पे हमें सबका कंप्लायंस चाहिए. और मुझे कहीं पे भी ऐसा नहीं चाहिए कि होटल के ओनर्स अपने होटल के आजू बाजू में कि किसी को पता नहीं चलेगा, यहाँ डाल दो, अपना पूरा का पूरा दाल को फेंक दो, सब्जी को फेंक दो रोड पे. इतना दुख होता है. हम जाते हैं फील्ड विजिट पे, हमें बहुत स्पॉट पे सब्जी वगैरह गिरी हुई मिलती है. दिस इज नॉट प्रॉपर. चांदूर रेल्वेमध्ये ज्या प्रकारे नगराध्यक्ष पद आणि 5 नगरसेवकपदी आपले नगरसेवक निवडून आले, वंचित बहुजन आघाडीचं आपण नेतृत्व करता. काय भविष्यामध्ये काय पक्षाला वाढवण्यासाठी आपलं काय भूमिका आहे? निश्चितच या कार्यकर्त्यांसाठी मोठा एक उत्साहवर्धक रिझल्ट आहे. त्यासोबतच जो प्रयोग लोकांना वाटतो की भाजप किंवा काँग्रेस याशिवाय पर्याय राहू शकत नाही, लोक निवडून येऊ शकत नाही, तो चांदूरच्या जनतेने दाखवलेला आहे की मोठे मोठे राजकीय पक्ष जर तुम्ही काम करत असाल, चांगले टीम घेऊन लोकांपुढे जात असाल, तर निश्चितच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याचा फायदा निश्चित पश्चिम विदर्भात, पूर्व विदर्भात पाहायला मिळेल. येत्या महानगरपालिकामध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हा मॉडेल घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि निश्चितच त्या निवडणूक आपण जिंकू. महानगरपालिका अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड रिपब्लिकन फोरम याची काल युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 60 सीटा उतरणार म्हणजे आपलं काय? चांगल्या लोकांची गरज प्रत्येक ठिकाणी आहे आणि पर्यायी व्यवस्था आम्ही देण्यासाठी सक्षम राहिलेलो. बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्याने महाराष्ट्रात नेहमी प्रयोग केलेले आहेत. त्यांनी छोट्या मोठ्या समूहाला घेऊन, म्हणजे जर एखादा विकासाचा दृष्टिकोन पाऊल असेल त्यामुळे आम्ही 2 पावलं मागे यायची तयारी ठेवतो आणि जर एखादा चांगला निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही 4 पावलं पुढेही असतो. या अनुषंगाचं अमरावती महानगरपालिकेचं आमचं विजन आहे आणि मोठ्या प्रमाणात अमरावती महानगरपालिकेत जी आमची कालची आघाडी झाली आहे ती एका सन्मानजनक रिझल्ट घेऊन लोकांपुढे येणार.
अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नगरपालिकेचे निवडणूक निकाल लागलेले आहे. यामध्ये चांदूर रेल्वे मतदारसंघातून प्रियांका निलेश विश्वकर्मा विजयी झालेले असून त्या चांदूर रेल्वे या नगरीच्या प्रथम नागरिक होण्याचं त्यांना बहुमान मिळालेलं. ताईसाहेब काय म्हणणार, त्रिपुरा शहराचे प्रथम नागरिक पदाची जबाबदारी आपल्यावर आली आहे, काय प्रथमतः प्रतिक्रिया? सर्वप्रथम चांदूरवासियांना माझ्यावर विश्वास ठेवला आणि सर्व पक्षांचे काम पाहून यावेळी मला संधी दिली आहे. तर निश्चितच त्यांच्या विश्वासाचा मान ठेवून आणि आपल्या चांदूरसाठी जे काही माझे आणि माझे पूर्ण टीमचे स्वप्न आहे त्यासाठी माझा प्रयत्न आहे. प्राथमिकदृष्ट्या आपण चांदूर रेल्वेमध्ये आले, काय बघतात, काय काय समस्या आपल्याला जाणवल्या? आता आमची चांदूरची समस्या काही वेगळी नाही. आतापर्यंत जे मूलभूत काम आहे त्याच व्यवस्थित नाही, तर त्यापासून माझी सुरुवात असेल आणि नक्की त्यानंतर अनेक पुढचे काम आहे जे आमच्या मनात आहे. संपूर्ण टीमला सुद्धा आपण नगराध्यक्ष आहे, परंतु विविध पक्षाचे नगरसेवक आहे, नगरसेविका, त्यांना सुद्धा घेऊन चालावं लागेल, काय म्हणतात? आता वेगळे पक्षांकडून ते सब आले आहे, पण आमची जी आपला चांदूर पॅनल होता त्यामधून पण आमचे 5 नगरसेवक पण निवडून आले आहे. तर निश्चितच एक चांगली टीम तयार आहे आणि निवडणूक संपल्यानंतर आता आम्ही सर्व एक टीम म्हणून काम करते अशी माझी आशा आहे. दलित परिवार की जिम्मेदारी और आज एकदम नगरपालिका का पूरा प्रशासन संभालना है, आपको नगराध्यक्ष पद संभालना है, कैसा महसूस कर रहे हैं? अच्छा भी लग रहा है, भावनिक भी है, अभिमान भी है, बट उसके साथ साथ सबसे महत्वपूर्ण है कि एक जवाबदारी भी है और निश्चित ही वो जवाबदारी पूरी करना, क्योंकि जनता ने जो अपेक्षा रखी है मुझसे वो पूरी करना बहुत बड़ा काम है. और डेफिनेटली हमारी पूरी टीम हमारे साथ है, सभी मार्गदर्शक हमारे साथ हैं और इतने सालों से जो हमारा काम रहा है वो देख के लोगों ने हमको चांस दिया है. तो डेफिनेटली उनकी सारी अपेक्षाएं हम बहुत बेहतर तरीके से पूरी करेंगे. महिलाओं के लिए क्या आपका विशेष ध्यान? महिलाओं के लिए सबसे पहले तो सुरक्षा की जो व्यवस्था है उसके साथ साथ एक सभ्य और सुरक्षित समाज तैयार करना जरूरी है और उसके साथ साथ उनके सक्षमीकरण के लिए जो भी औद्योगिक उनके लिए उपलब्ध करा सकते हैं उसकी तरफ मेरा बल ज़्यादा है. अंतिम प्रश्न, आप अपनी जीत का श्रेय किसी को? जीत का श्रेय तो मैं मेरी पूरी टीम को देना चाहूँगी, जिन्होंने इतने सालों से मेहनत की थी और आज उसका फल हमारी पूरी टीम को मिला है. साथ ही सभी मार्गदर्शक जो इस बार हमारे साथ रहे, उनका मार्गदर्शन रहा जिसके कारण आज हम इस मुकाम पे पहुँचे हैं. इसके अलावा अनेक पक्ष जिसमें शिवसेना के पक्ष हैं, राष्ट्रवादी के दोनों पक्ष हैं, यानी वंचित बहुजन आघाड़ी और हमारे जय हिंद क्रीड़ा मंडल, ऐसे सभी लोगों ने एकजुट होकर जो एकता दिखाई है और अपनी चांदूर के लिए एक नया शुरुआत करने की कोशिश की है, उससे इसका परिणाम है कि आज हमारे चांदूर को एक नई दिशा मिलने जा रही है. नीलेश जी का पद आपको मिल जाएगा आरक्षण लेकर? बिल्कुल ऐसे बोल सकते हैं, बट आरक्षण के कारण मुझे सामने आना पड़ा. बट डेफिनेटली मेहनत और जो भी बेस था, जो काम थे, वो सभी डॉक्टर नीलेश विश्वकर्मा और उनकी पूरी टीम का रहा है, जिसका फल मेरे माध्यम से हम सभी को मिलेगा और चांदूर को भी मिलेगा. धन्यवाद. निश्चित रूप से इसका फल चांदूर बाजार में जिस प्रकार से चांदूर रेलवे में जिस प्रकार से डॉक्टर नीलेश विश्वकर्मा इन्होंने एक ज़मीन लेवल से काम किया है, सामान्य जनता का असामान्य नेता के रूप में उनकी छवि है और उन्होंने जो काम किया है वो निश्चित रूप से आज नगराध्यक्ष के रूप में सामने आया है. कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे यांच्या पुढाकाराने आणि दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगाव रेल्वे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग अशा विविध विभागातील तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यासोबतच सावंगी मेघे येथील रुग्णालयामध्ये वार्षिक कौटुंबिक आरोग्य कार्ड देखील नागरिकांना काढून देण्यात आले. या शिबिराचा लाभ कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, मजूर, माथाडी कर्मचारी तसेच धामणगाव रेल्वे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. हजारो महिला व पुरुषांनी या शिबिरात सहभाग नोंदवून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. या उपक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावंडे, उपसभापती संगीता गाडे,
सचिव प्रवीण वानखडे आणि बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले। यावेळी श्रीकांत गावंडे, पंकज वानखडे यांचीही उपस्थिती होती। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। आपण एक शेतकरी, शेतमजूर तसेच हमाल बांधव व इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये आज जवळपास 5 ते 6 विभागाच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला। त्यामध्ये मेडिसिन तज्ज्ञ आहेत, तर सर्जरी तज्ज्ञ, नेत्ररोग, बालरोग, नेत्ररोग, अस्थिरोग तज्ज्ञ तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ आणि ज्या रुग्णांना ECGची आवश्यकता आहे त्या रुग्णांसाठी आपण ECGची व्यवस्था केलेली आहे। आतापर्यंत एकूण 175 रुग्णांची इथे तपासणी झालेली आहे। त्यापैकी साधारणतः 58 लोकांना आपण सावंगी रुग्णालयामध्ये संदर्भ सेवेचा सल्ला दिला आहे। त्याकरिता आपण येत्या सोमवारला म्हणजे 29 तारखेला एक मोफत वाहनाची व्यवस्था सुद्धा त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। जे रुग्ण तिथे येतील त्या रुग्णांना एक सवलतीच्या दरामध्ये सावंगी मेघे रुग्णालयामध्ये आपण उपचार करणार आहोत। धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने श्री आचार्य विनोबा भावे यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून धामणगाव रेल्वे कॉटन मार्केट येथील काम करणारे कर्मचारी वर्ग, हमाल वर्ग, व्यापारी, दलाल यांच्या तसेच आजूबाजूच्या परिसरातून येणारे मार्केटमधले शेतकरी यांची या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली। काही स्त्री रोग तपासणी, सर्जरी, मेडिसिन, ECG या सर्व रोगांवर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यांना संबंधित डॉक्टरांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले। अमरावती शहरातील पत्रकारिता क्षेत्रातील एक उल्लेखनीय नाव सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 26 डिसेंबर रोजी सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांचा वाढदिवस सिटी न्यूजच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला। दिवसभर कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रेलचेल पाहायला मिळाली। राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांची प्रत्यक्ष उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार रवी राणा यांनी चंदू सोजतिया यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। तसेच अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके, कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूज कार्यालयात भेट देत चंदू सोजतिया यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मित्रमंडळींनी केक कापून वाढदिवस साजरा केला आणि चंदू सोजतिया यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशाच्या शुभेच्छा दिल्या। सिटी न्यूज परिवारासाठी हा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा ठरला। नागपूर शहरात नायलॉन मांजा विरोधात कळमना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणावर कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कार्यवाहीत तब्बल 80,000 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलाय। कळमना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना यावेळी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मेमन कॉलनी नागपूर येथील हारिस फकीरा नावाचा एक इसम शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी मेमन कॉलनीतील जकात बिल्डिंग परिसरात पंचासमक्ष छापा टाकला। छाप्यादरम्यान एक इसम प्लास्टिकचे पोते घेऊन उभा असल्याचे आढळून आले। ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपले नाव हारिस इरफान फकीरा, वय वर्ष 19, राहणार मेमन कॉलनी असे सांगितले। त्याच्या जवळील पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या बोरेची झडती घेतली असता त्यामध्ये मोनोकाइट फायटर लेबल असलेला शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा आढळून आला। एकूण 40 चक्र्या अंदाजे 80,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांअंतर्गत तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 5 आणि 15 अंतर्गत कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास पथकासह कळमना गाव हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग करत होतो। पेट्रोलिंग दरम्यान तपास पथकातील अंमलदार नितीन मिश्रा यांना त्यांच्या गोपनीय खबरीने माहिती दिली की मेमन कॉलनी जकात बिल्डिंग येथे एक इसम
प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करत आहे. नमूद माहितीवर कारवाई करण्यासाठी छापा कारवाई केली असता मेमन कॉलनी जकात बिल्डिंग येथे एक इसम उभा असलेला दिसून आला आणि त्याच्याजवळ एक प्लॅस्टिकचे पोते होते. नमूद व्यक्तीची व प्लॅस्टिक पोत्याची झडती घेतली असता इसम नामे हरीस इरफान फकीरा वय 20 वर्ष राहणार मेमन कॉलनी जकात बिल्डिंग कामठी रोड याच्या ताब्यातील प्लॅस्टिकच्या बोरीमध्ये एकूण 40 कोन नायलॉन मांजा मोनोकाईट फायटर लेबल असलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळून आलेला आहे. एकूण 80,000 रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे. नमूद आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125, 223 सहकलम परिवहन संरक्षण अधिनियम 515 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई केली असून कोराडी पोलीस ठाणे हद्दीत तब्बल 10,21,000 रुपयांचा एमडी ड्रग्ज सह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 26 डिसेंबरच्या पहाटे नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाणे हद्दीत एनडीपीएस पथक गस्त घालत असताना संभाजीनगर कोराडी येथे सर्व्हिस रोडवर संशयास्पद स्थितीत एक कार दिसून आली. पोलिसांनी कार जवळ जाताच ती कार तिथून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून कार थांबवली आणि झडती घेतली असता कारमधून 138 ग्रॅम एमडी मोफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली. या कार्यवाहीत एकूण 10,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी शेख इम्रान शेख इस्राईल वय वर्ष 36, शहबाज अहमद शेख वय वर्ष 22, अंकित कुमार बंसकार वय वर्ष 22 यांना अटक करण्यात आली असून शंभू सिंग राहणार मध्य प्रदेश हा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोराडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. कोराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एमपी कडे जाणाऱ्या रस्त्यावरती आम्ही हायवेवर गस्त करत असताना एक संशयित वाहन नागपूरच्या दिशेने थांबलेले असल्याचे आम्हाला आढळून आले. आम्ही संशय वाटल्याने त्याच्याकडे जात असताना तो पळून जाऊ लागला. त्यावेळेस आम्ही त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले असता त्याच्यामध्ये एकूण 3 इसम मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 138 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे. त्यांच्याकडून 138 ग्रॅम एमडी पदार्थ तसेच एक कार आणि 3 मोबाईल, 2 वजन काटे असे हस्तगत करण्यात आलेले. टोटल 10,21,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करून पंचनामा कारवाई घटनास्थळी करण्यात आलेले आहे. यामध्ये जे आरोपी अटक झालेले आहे त्यांचे नाव आहे एक शेख इम्रान इस्राईल यशोधरानगर या ठिकाणी राहणार आहे. दुसरं आरोपीचं नाव आहे शहबाज अहमद शेख रियाज अहमद शेख, हा पण यशोधरानगरमध्ये राहणार आहे. तिसरा अंकित कुमार लक्ष्मण बंसकार, हा यूपीमधला मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये राहणार आहे. त्याचप्रमाणे या आरोपींनी हा जो एमडी अंमली पदार्थ आहे हा मंदसौर जिल्हा राजस्थान बॉर्डरवर मध्य प्रदेश या ठिकाणून आणलेला आहे आणि त्यामध्ये एक फरार आरोपी आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत. माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर सुरू केलेले आहे नागपूर शहर नशामुक्तीसाठी. त्या अंतर्गत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार येथे कायदा सुव्यवस्थेची अक्षरशः पायमल्ली झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 78 वर्षीय वृद्ध विस्तारी रामकृष्ण ब्राह्मणकर हे पत्नी शालिनी ब्राह्मणकर यांच्यासोबत दुर्गा उत्सव मंडळाच्या सभेला जात असताना 21 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता एक भरधाव चारचाकी वाहन थेट त्यांच्या दिशेने झेपावले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ही कार पवनी पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मारुती मेंढे चालवत होते. आरोपीने मुद्दाम वेग वाढवत वृद्धाला धडक देण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वृद्धाचा थोडक्यात जीव वाचला, मात्र त्यांना जबर मार लागला. अपघातानंतर आरोपी उपसभापती घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप आहे. पीडित वृद्धांच्या म्हणण्यानुसार या घटनेमागे पूर्ववैमनस्य असून सुमारे वर्षभरापूर्वी आरोपीने दारूच्या नशेत कुठेही दिसलास तर तुला जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी दिली होती. इतकंच नव्हे तर 1 ऑक्टोबर 2025 रोजी अड्याळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. माझ्या जीवाला थेट धोका आहे, काही अनुचित घडल्यास जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल वृद्ध विस्तारी ब्राह्मणकर यांनी केलाय. या प्रकरणामुळे संपूर्ण विरली खंदार गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी विरली खंदार येथील विस्तारी रामकृष्ण ब्राह्मणकर
इथे रहिवासी असून श्री प्रमोद मेंढे उपसभापती पवनी यांनी माझ्या अंगावर एकाएकी गाडी आणली आणि मला मारण्याची धमकी दिली. मी पोलीस स्टेशन इथे रिपोर्टसुद्धा केली, पण त्याची योग्य चौकशी झालेली नाही आहे. आणि हा गावामध्ये अवैध धंदे जोरात सुरू करतो. ज्यांनी अवैध धंदे केले त्यांच्यावर हा कारवाई करतो आणि धाक दाखवतो. आणि ह्या गावामध्ये गुंडगिरी विरोधीचा माणूस असल्यामुळे याच्या विरोधात कोणी बोलायला समोर येऊ शकत नाही. करता याची योग्य ते चौकशी करण्यात यावी ही विनंती. प्रमोद मेंढे उपसभापती विलेखांदा हा नेहमी अवैध रेती अवैध मुरुम घरी जमा करतो आणि कोणालाही विकतो. तरी याची चौकशी योग्य ते करावी. अन्यथा आणि पोलीस स्टेशनलासुद्धा मी त्याबद्दल बातमी दिली. त्याबद्दल त्यांनी योग्य चौकशी करावी हीच माझी आग्रहाची विनंती. गुरुवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड लोहा मार्गावर सोनखेड जवळ ही घटना घडली. कलंबर फाट्याजवळ ही 4 चाकी गाडी रस्त्यावरील दुभाजकांवर आदळली. अपघातानंतर काही क्षणातच गाडीला अचानक आग लागली आणि आगीने काही मिनिटातच संपूर्ण वाहनाला वेढा दिला. आगीची तीव्रता इतकी होती की 4 चाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. घटनेच्या वेळी गाडीत एकच व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या व्यक्तीची स्थिती काय आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण काय, आग कशामुळे लागली याचा तपास सोनखेड पोलीस करीत आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांनी महाराष्ट्रातील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर मंदिरात विधिवत दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कंगना राणावत यांनी सांगितले की यापूर्वी देशातील 10 ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले असून आज घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यामुळे 11 ज्योतिर्लिंगाचे दर्शन पूर्ण झाले आहे. या दर्शनामुळे मन प्रसन्न झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भेटी दरम्यान खुलताबादचे तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार सुभाष पांढरे, स्थानिक अभिनेते व लाईन प्रोड्युसर राजेश थोरात हे उपस्थित होते. घृणेश्वर मंदिराच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने कंगना राणावत यांचा शाल, श्रीफळ व घृणेश्वराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे, संजय वैद्य, राजू कौशिके, मिलिंद शेवाडे, परेश पाठक, उमेश शास्त्री तसेच मंदिरातील पुजारी व विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तो आज हम जो है यहाँ पर ये मेरा 11वां ज्योतिर्लिंग है और विश्वेश्वर जी यहाँ पर जो अंदर एनर्जी है और जिस तरह का पूरा हमने आज अभिषेक किया तो बहुत ही ज़्यादा एक लगता है कि भगवान की बहुत कृपा है कि ये अवसर मिला और ईश्वर ने बुलाया. जबकि महाराष्ट्र में मैं रहते हुए मुझे इतने साल हो गए हैं, 20 साल से ज़्यादा हो गए हैं, लेकिन तो कहते हैं कि जब आपको बाबा का बुलावा आता है तभी आ सकते हैं. और मैं पिछले 10-11 साल से अपने सारे 12 ज्योतिर्लिंग जो है वो कंप्लीट करने के प्रयास में हूँ, लेकिन कभी ना कोई अड़चन हमेशा आती थी. लेकिन ये भी मेरा 11वां ज्योतिर्लिंग है. तो अब अगर बाबा जी की कृपा रही तो इसी साल में जो है वो 12 के 12 कंप्लीट हो जाएंगे और मुझे ये आशीर्वाद भी मिलेगा. क्या खास मांगा मैम आपने यहाँ पे? देखिए, शिव जो भगवान होते हैं वो उनसे तो क्या उनके पास क्या नहीं है, वो हर चीज़ का उनके पास पूरा विश्व में पूरे व्यापी हैं, वो सब उनके पास है. लेकिन सबसे ज़्यादा हमने जो आजकल जिस चीज़ की कमी है वो है मन की शांति. तो वो मन की शांति मांगी और बाकी जो चीज़ें हैं करियर को लेकर, परिवार को लेकर, स्वास्थ्य को लेकर, उसकी भी सबकी मंगल कामना की. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला राळसा सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर
सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.